सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर नर्मदे हर रामकृष्ण हरी मंडळी. तर आपण एका ठिकाणी ग्रहस्थ सेवा घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत. आणि थंडी इतकी आहे, मोबाईल सुद्धा धरता येत नाही. थोडंसं जरी गार लागलं तरी असे हात काकडल्यासारखे होतात. आणि आभाळ पण आलेलं आहे आज थोडं. नर्मदे हर, नर्मदे हर. तर आपण आता पुढे मार्गस्थ झालेलो आहोत. बघूया आज काय काय अनुभव येतात, काय काय बघायला भेटतं नवीन. नर्मदे हर, नर्मदे हर. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. तर 1-2 दिवसापूर्वी मी एक यूट्यूबला व्हिडिओ बघितला होता की मैयाच्या तटाचे आश्रम आता वस पडायला लागलेत. तर हे खरं आहे, कारण भरपूर सारे परिक्रमावासी शॉर्टकटनीच चालतायत सध्या. आश्रम जरी कमी असले इकडनं तरी इकडनं चालतायत. आणि तटाने शक्यतो फक्त 10%च परिक्रमावासी चालतायत आणि 90% इकडनं जात आहेत. आता हे बघा, भरपूर सारे परिक्रमावासी भेटले यावर्षी मला इकडनं. मागच्या वर्षी कमी होते, मागच्या वर्षी इकडनं फक्त 2 ते 5% जात होते आणि यावर्षी जास्त आहे तिकडनं. नर्मदे हर, नर्मदे हर. आता आपण आहोत लखनदौनच्या 4 किलोमीटर मागे. आणि पूर्ण इकडनं दाखवायला ऐतिहासिक स्थळं नाही आहेत एवढे. इकडनं फक्त बघायला मिळणार ते जंगल आणि शेतीच आणि इथली लोकांची राहणीमान. आणि या हायवेने चालताना भरपूर सारे सेवा देतात. चहाची, बालभोग याची सेवा देतात. दुपारची भोजन प्रसादी पण मिळते इकडनं चालले की गृहस्थ सेवामधनं. नर्मदे हर, नर्मदे हर. हर रामकृष्ण हरी. तर बघा, आपण इकडनं आलेलो आहोत आणि आता लागलेला आहे कन्याकुमारी हायवे. तर आता हायवे हा नरसिंगपूरपर्यंत आहे. नरसिंगपूरवरून आपण पुढे परत छोट्या रस्त्याने जाणार आहोत. आज जाणं होणार नाही नरसिंगपूरला तसं, पण जिथवर जाणं होईल तिथवर. नर्मदे हर, नर्मदे हर. हायवेला गाड्या एकदम फास्ट वाहतात आणि जोरात असतात खूप. त्यामुळे मागं पुढे लक्ष देऊन चालणे हे गरजेचे असते. नर्मदे हर. आज पूर्ण हायवेनेच प्रवास आहे, त्यामुळे दाखवायला काही वेगळं नसणार आहे. जिथं वाटेल तिथं, समजा बाबा जंगल आलं तर जंगल दाखवाल, शेती आलं तर शेती दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पण हायवेला काय नेहमी तेच समोर येतं. गाड्या, वेगवेगळी साधने, मोठ्याल्या गाड्या, छोट्याल्या गाड्या हे असे बघायला मिळतात. नर्मदे हर, नर्मदे हर. आत्ता एक नक्षत्र होतं पण तिथे भोजन प्रसादी घेतली नाही आहे, कारण पाणी चेंज झालं की पोट दुखायला चालू होतं माझं. त्यामुळं आज काय भोजन प्रसादी बघूया. जर जास्तच भूक लागली तर गेलो बघूया कुठेतरी भोजन प्रसादी नंतर. पण सध्या तर काय आवश्यकता वाटत नाही पोटामध्ये. नर्मदे हर, नर्मदे हर. बघा, आता असं जंगल लागलंय पुढे मला, विरळ जंगल. आणि रस्त्याने काहीच भीती नाही आहे. आपण पाहता की भरपूर असं जंगल लागलेलं आहे आणि जंगलातून हा हायवे जातो. या हायवेचं नाव आहे रामेश्वर ते कन्याकुमारी, सॉरी वैष्णवदेवी, जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी हायवे हा. ह्या हायवेने आपण बरेच वेळा गेलेलो आहोत, बसने पण गेलो आहोत आणि पायी परिक्रमेत असताना पण मागच्या ह्याच रोडने गेलो होतो मी. नर्मदे हर, नर्मदे हर.
नर्मदे हर आहे बघा. आता जंगल लागलंय, सगळे सागाची झाडं आहेत. नर्मदे हर. तर हे मंदिर आहे दुलादेव. तर आपण इथे न थांबता आता पुढे जाणार आहोत, कारण वेळ अजून खूप आहे. मागच्या वर्षी ते मग भोजन प्रसादी घेऊन पुढे मार्गस्थ झालो होतो. इथेल दृश्य बघून थोडंसं मन भावलं म्हणून हे केलं. इथं दृश्य अप्रतिम होतं म्हणून हे केलेलं आहे. आणि इथं बघा धबधबा कृत्रिमरित्या बनवलेला. मस्त असा धबधबा. आणि इथे थोडी झाडे असल्यामुळे फ्रेश वाटतं, मन प्रसन्न वाटतं. आणि शक्यतो येथील सर्वजण धबधब्याचा आनंद घेतात. भगवान शंकराची मूर्ती पण आहे ते. आणि आता आपण पुढे प्रस्थान करत आहोत. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. नर्मदे हर मंडळी. तर आज अक्षरशः हायवेने चलून चलून इतका कंटाळा आलाय. रस्ता किती चाललं तरी असा कमीच वाटतोय. आज कंप्लीट झालेलं आहे माझं 40. अजून पण जायचं आहे मला 6 किलोमीटर. आश्रम आहे आणि आपण जिथे आश्रम होतो तिथे थांबलेलो नाही आहे, अजून भरपूर टाईम आहे. नर्मदे हर. सकाळी आपण निघालो होतो, म्हणजे मी निघालो होतो 5:30ला. त्याच्यानंतर मी 8-8:30 नंतर व्हिडिओ काढायला चालू केला, सकाळी 7:30 नंतर. आणि 6:30 नंतर पायी निघाल्यानंतर ऊन आल्यानंतरच व्हिडिओ काढायला चालू केला, कारण की सकाळी सकाळी थंडी खूप असते. त्यामुळं कॅमेरा धरायला म्हणजे मोबाईल धरायला भरपूर सारी अडचण येते. हात गारठलेले राहतात, क्लिक होत नाही. कारण मोबाईलवर पण रात्रभर येऊन स्क्रीनवरती दह्यावर पडलेला असतो, काचेवर मोबाईलच्या. त्यामुळं काय होतं, व्हिडिओ काढायला मला अडचण येते. सकाळी हात गारठलेले राहतात, हातात सॉक्स घातले तर व्हिडिओ काढू शकत नाही. स्क्रीन टच केल्यानंतरच व्हिडिओ काढता येतो. आणि अजून हायवे आहे फक्त उद्याच्या दुपारपर्यंत. दुपारनंतर हायवे नसणार आहे, सिंगल रोड असणार आहे. मग चालायला काय नाही वाटत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा इकडं एकदम हिरवळ असं वातावरण. आपण इकडनं चलत आलेलो आहोत आत्ता आणि इकडे पुढे मार्गस्थ होत आहे. हायवेने चालायला खूप अडचण येते, कारण कसं गाड्या जोरात असतात, गाडीची हवा लागते किंवा गाडीची हवा आतमध्ये ओढून घेते. त्यामुळे खूप जपून चालावं लागतं रस्त्याच्या कडेने. आणि ऊन असलं की हायवेवर अजून कंटाळा येतो चालायला. झाडे नसतात, काही ठिकाणी झाडे असतात तर काही नसतात. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. तर बघा आता वाजून गेलेले आहेत 5:30. तर सूर्य महाराज पण त्यांच्या निवासस्थानाला चालले आणि आम्ही पण थोड्याच वेळात आमच्या निवासस्थानाला पोहोचणार आहोत. अजून जायचं आहे 4 किलोमीटर. आश्रम राहिलेला आहे मला 4 किलोमीटर आणि आश्रमावरती मी पोहोचणारच आहे. नर्मदे हर. आता सूर्य महाराज थोड्या वेळात आपल्या निवासस्थानाला जातील, म्हणजे 6 वाजता. आणि मीही आश्रमाकडे प्रस्थान करतोय आणि बघूया आश्रम कसा आहे कसा नाही. शक्यतो मी आश्रमाचे व्हिडिओ यावर्षी टाकलेले नाहीत कोणत्याच, पण उद्यापासून जिथं आश्रमात थांबणार त्या आश्रमाचे व्हिडिओ नक्कीच येणार. नर्मदे हर. नर्मदे हर. आज पूर्ण हायवेने त्रासलो होतो, आज पूर्ण हायवेने चाललेलो आहे. पूर्णपणे हायवे होता आज चालायला. नर्मदे हर बाबाजी.
तर पूर्ण वैतागलो होतो, पण आता चलतोय नर्मदे हर. एक तर हायवेने यायचं नव्हतं, पण आलोय बळजबरी. म्हणलं की इकडून शॉर्टकट आहे ओंकारेश्वरला जाण्यासाठी. इकडून 850 भरतं आणि तिकडून जवळजवळ 950 भरतं. म्हणजे तिकडून 1000 किलोमीटर भरतं ताटाने गेल्यानंतर. ताटाने सध्या जर शेती असेल तर पाणी देता येत, त्यामुळे जे शक्यतो मी ताटाने आलो नाही. कारण उत्तर तटाला खूप हाल झाले होते माझे. चिखल खूप होता, चिखलातून तोडीत यावं लागायचं आणि शेतकऱ्याचं पण नुकसान होतं. त्यामुळं आज म्हणजे आता सध्या चलतोय मी दक्षिण तटाने, पण हायवे धरलेला आहे, पूर्णपणे हायवेने जाणार आहे ओंकारेश्वरपर्यंत. हे बघा असे मोठाली वाहने चालत आहेत. वाहनाच्या हवेने ओढलं जातं थोडं. एक तर चलून झालं वजन हलकं, त्यामुळे काय होतंय असं ओढल्यासारखं वाटतं वाहनं जवळून गेल्यानंतर. नर्मदे हर. आणि आजचा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो, कारण की मोबाईलमध्ये चार्जिंग कमी आहे आणि रात्री जिथे विश्रामासाठी थांबलो होतो तिथं पॉवर बँक ही चार्जिंग झाली नाही, आणि झाली तर अर्धीच झाली. तिथं लाईट गेल्यामुळे दुपारी एक ठिकाणी लावली होती 1 अर्धा तास, तिथं पण इतकी नाही झालेली. आता फक्त मोबाईल एडिट करूस्तोवर चार्ज आहे, नंतर एडिटिंग करायचं संपला अर्धा तर एडिटिंग पण राहून जाईल. त्यामुळे मी आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नर्मदे हर. उद्यापासून आश्रम दाखवण्याचा प्रयत्न करेल. कुठं थांबलोय, काय जेवायला होतं, किती परिक्रमावासी भेटलेत, सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेल. नर्मदे हर.